हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अमृताज ब्लिंक. पर्सेंटेजवरचा तिसरा व्हिडिओ आज आपण पाहत आहोत. Esha scored 42 marks out of 50 on an English test and 70 marks out of 80 in a science test. Since she lost only 8 marks in English but 10 marks in science, she thinks she has done better in English. Rima does not agree. She argues that since Esha has scored more marks in science, she has done better in science. Vishnu thinks we cannot compare the scores because the maximum marks are different. Who do you think is correct? Compare the score because the maximum marks are different. Who do you think is correct? आता इथे आपल्याकडे एक सिनारिओ आहे की ज्याच्यामध्ये हे तीन फ्रेंड्स एशा, रीमा आणि विशू हे तिघ जण त्यांचा रिझल्ट लागल्यानंतर रिझल्टचं अनालिसिस करतायत की कुठला जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये बेटर परफॉर्मन्स झालेला आहे हा ते अनालाइज करतायत. आता तिघांचं वेगळं वेगळं म्हणणं आहे. एशा स्कोर्ड 42 मार्क्स आउट ऑफ 50 इन इंग्लिश टेस्ट आणि 70 मार्क्स आउट ऑफ 80 इन सायन्स टेस्ट. सो इंग्लिश आणि सायन्स असे दोन वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. या दोन्हीच्या टेस्टचा स्कोअर आलेला आहे. पण हे जे दोन्ही आहेत यांचे जे पेपर आहेत ते वेगवेगळ्या त्याच्यामध्ये जे टोटल मार्क्स होते ते वेगळे वेगळे होते. इंग्लिशमध्ये किती होते? 42/50 होते आणि सायन्समध्ये किती होते? 70 आउट ऑफ 80 होते. तर या एशाचं काय म्हणणं आहे की सिन्स म्हणजे इंग्लिशमध्ये तिला किती मार्क्स कमी मिळालेले आहेत? 8 मार्क्स कमी मिळालेले आहेत आणि सायन्समध्ये 10 मार्क कमी मिळालेले आहेत. सो एशाचं असं म्हणणं आहे की शी थिंक्स दॅट शी हॅज डन बेटर इन इंग्लिश. रीमा डज नॉट अग्री. आता रीमाचं काय म्हणणं आहे? रीमाचं असं म्हणणं आहे की सिन्स एशा हॅज स्कोर्ड मोर मार्क्स इन सायन्स, शी हॅज डन बेटर इन सायन्स. म्हणजे तिने काय केलं? हे 42 आणि 70 हे फक्त कम्पेअर केलेत. पण विशू म्हणतोय की नाही, हे दोन्हीही करेक्ट नाही आहे तुमचं जे ओपिनियन आहे, कारण ह्या दोन्हीमध्ये मॅक्सिमम मार्क्स जे होते ते वेगळे वेगळे होते. आता आपण बघूयात. इफ द मॅक्सिमम मार्क्स आर सेम देन द कम्पॅरिझन इज इझियर. म्हणजे समजा दोन्ही जर इव्हॅल्युएशन्स जे आहेत ते आउट ऑफ 50 किंवा दोन्ही आउट ऑफ 80 किंवा इनफॅक्ट दोन्ही आउट ऑफ 100 असले असते तर आपल्याला सिम्पली किती मार्क्स मिळाले आहेत त्याच्यावरून परफॉर्मन्स कम्पेअर करता आला असता. बट इथे काय आहे की इंग्लिशचा पेपर आउट ऑफ 50 होता आणि सायन्सचा मात्र आउट ऑफ 80 होता. सो बिकॉज इन ऑर्डर टू कम्पेअर वी नीड टू कन्वर्ट बोथ द व्हॅल्यूज टू पर्सेंटेज. आता इंग्लिशचा जो स्कोर आहे तो आहे आउट ऑफ 50 म्हणजे 42/50 हा तिचा स्कोर आहे. याला आउट ऑफ 100 कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करू? सिम्पली 100 मल्टिप्लाय करू. सो 42/50 इंटू 100. 51 जा 50, this is 52 जा 100. 42 into 2 is 84%. आणि सायन्सचा जो स्कोर आहे दॅट इज 70/80. याला पण आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करू. सो 70/80 इंटू 100. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 7 डिवायडेड बाय 8 इंटू 100 दॅट इज 87.5%. आणि मग आपण कम्पेअर करू की आता हा जो 84 आहे इज लेस दॅन 87.5. म्हणजे आता इंग्लिशचा स्कोर आपला किती आहे? 84% आणि सायन्सचा किती आहे? 87.5%. म्हणजे आपण म्हणू शकतो की सायन्सचा जो स्कोर आहे तो डेफिनेटली इंग्लिशपेक्षा बेटर आहे. सो ऑलवेज लक्षात ठेवा की जेव्हा कोणत्याही क्वांटिटीज आपल्याला कम्पेअर करायच्या असतात त्यावेळेला त्यांचा जो बेस आहे तो बेस नेहमी सेम पाहिजे. बेस सेम नसेल किंवा युनिट सेम नसेल तर आपण कम्पॅरिझन करू शकत नाही. So we can conclude that Esha has scored better in science test rather than English test. We'll move to second example. Madhu and Madhav recently learned about the importance of reading labels on processed food before purchase. They are at a shop to buy badam drink mix.
they are looking at the two products and wondering which has a larger share of badam. Can you figure it out? Which product uses a smaller portion of food chemicals? तो इथे सिनारिओ दिलेला आहे. मधु आणि माधव हे दोघं जण शॉपिंगसाठी गेलेले आहेत. ते काही ग्रॉसरी शॉपिंग करतायत आणि त्यांना बदाम मिक्स पावडर घ्यायची आहे. तर दोन ऑप्शन्स त्यांच्याकडे आहेत. बाय द वे, कोणतीही गोष्ट शॉपिंग करताना तुम्ही त्याचं लेबल वाचता का? लेबलच्या मागे कोणत्याही जे मिक्सचर आहे, कोणतंही प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत, त्यांचा पोर्शन काय आहे, त्याचा सिक्वेन्स काय आहे, कुठला इन्ग्रेडियंट किती प्रपोर्शनमध्ये वापरला आहे, ते सगळं नेहमी लेबलवरती दिलेलं असतं. तर इथून पुढे जेव्हाही तुम्ही कोणतंही शॉपिंग कराल, स्पेशली पॅकेज फूडचं, त्यावेळेला ऑलवेज ही स्वतःला सवय लावून घ्या की तुम्ही लेबल रीड कराल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही नक्की काय कन्झ्युम करत आहात. Coming back to this one, it is easier to compare the proportion of ingredients if we convert them into percent. आता बघा, ही जे पहिलं जर आपण पाहिलं तर इथे इंग्रेडियंट्समध्ये दिलेलं आहे शुगर 99 ग्रॅम, मिल्क सॉलिड्स 30 ग्रॅम्स, बदाम पावडर 12 ग्रॅम, फूड केमिकल 9 ग्रॅम अँड टोटल वेट इज 150. आणि सेकंड जे येलो आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे शुगर 272 ग्रॅम, मिल्क सॉलिड 66 ग्रॅम्स, बदाम पावडर 40 ग्रॅम, फूड केमिकल्स 24 ग्रॅम, टोटल वेट इज 400. आता टोटल वेटकडे न बघता जर आपण पाहिलं तर येलो मिक्सचर म्हणजे हे जे सेकंड मिक्सचर आहे त्याच्यामध्ये बदाम पावडर जास्त दिसते, विच इज 40 ग्रॅम्स. त्याच्यामुळे असं होऊ शकतं की अनावधानाने आपण पटकन ते घेऊन टाकलं. पण हे जर तुम्ही इम्पॉर्टंट पार्ट पाहिला तर या दोन्हीचं टोटल वेट जे आहे ते टोटल वेट वेगवेगळं आहे. फर्स्ट आहे ते आहे 150 ग्रॅम आणि सेकंड आहे 400 ग्रॅम. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हे बदाम मिक्सचर आपल्याला सेम युनिटला, सेम बेसला म्हणजेच पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग आपल्याला डिसिजन घेता येईल. सो जर फर्स्ट मिक्सचर आहे दॅट इज DEF बदाम, या मिक्सचरमधला आपण बदाम कंटेंट काढूयात. तो इथे जर तुम्ही पाहिलं तर या फर्स्ट मिक्सचरचं टोटल वेट किती आहे 150 आणि आउट ऑफ दॅट 150 बदाम पावडर किती आहे 12 ग्रॅम्स. सो आपण पर्सेंटेज काढूयात, दॅट इज 12 अपॉन 150 इंटू 100. सो 12 बाय 150 इंटू 100 इज इक्वल टू 8%. आता हे तुम्ही कसं काढणार? सो लेट्स से 50 3 जा 150 and 52 जा 100. Now 3 1 जा 3 and 3 4 जा 12. Now 4 into 2 is equal to 8%. हे आपण काढू शकतो. म्हणजे फर्स्ट मिक्सचर जो आहे त्याच्यामध्ये तुमचं जे बदाम कंटेंट आहे ते किती आहे 8%. असं सेकंड मिक्सचरमध्ये काढूया. आता सेकंड मिक्सचरमध्ये टोटल आहे 400 ग्रॅम आणि आउट ऑफ विच बदाम मिक्सचर आहे 40%. सो सेकंड मिक्सचरमध्ये बदाम पावडर आहे 40 अपॉन 400 इंटू 100. मग याला आपण काय करू, दिस 41 जा 40, दिस इज 10, 10 1 जा 10 अँड दिस इज ऑल्सो 10. सो सेकंड मिक्सचरमध्ये बदाम कंटेंट किती आहे दॅट इज 10%. आलंय लक्षात? इथे आपण कॅल्क्युलेट केलं, सेकंड मिक्सचरमध्ये आहे 10% आणि फर्स्टमध्ये आहे 8%. आणि आपल्याला आणखी विचारलं आहे केमिकल पोर्शन पण आपल्याला काढायचं आहे. आता आपण पुन्हा बघूयात. फर्स्ट मिक्सचरमध्ये केमिकल कॉन्टेंट किती आहे? केमिकल कॉन्टेंट आहे इथे 9 ग्रॅम. सो 9 अपॉन 150 इंटू 100 हे कॅल्क्युलेशन तुम्ही अगेन सेम पद्धतीने करू शकता. 53 जा 150 अँड 52 जा 100. 3 1 जा 3 अँड 3 3 जा 9. 3 इंटू 2 इज 6. सो केमिकल पर्सेंटेज आहे 6%. आणि सेकंड मिक्सचरमध्ये केमिकल पर्सेंटेज आहे 24 आउट ऑफ 400. सो 24 अपॉन 400 इंटू 100. सो 100 1 जा 100, 100 4 जा 400, 4 1 जा 4 अँड दिस इज 6. सो केमिकल पर्सेंटेज इथे किती येईल 6% केमिकल आपल्याला मिळेल सेकंड मिक्सचरमध्ये. सो फर्स्ट मिक्सचर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये बदाम आहे 8% आणि केमिकल आहे 6%. आणि सेकंड मिक्सचर जे आहे
त्याच्यामध्ये बदाम आहे 10%, केमिकल आहे 6%. सो इथे जर आपण पाहिलं तर या दोन्हीचंही केमिकल कंटेंट जे आहे ते आहे सेम, पण जर आपण बदाम कंटेंट जर पाहिलं तर बदाम कंटेंट सेकंड मिक्सचर जो आहे त्याच्यामध्ये जास्त आहे. सो डेफिनेटली सेकंड मिक्सचरचं जे रेटिंग आहे ते फर्स्ट मिक्सचरपेक्षा बेटर आहे. हे आपण बेस सेम केल्यानंतर कन्क्लूड करू शकतो. आले लक्षात? सो द कन्क्लूजन इज second badam mix has more badam content, whereas both the options have similar chemical content. Example 3 बघूयात. Do the following two statements mean the same thing? The population of this state in 1991 is 165% of that of 1961. And second statement says the population of this state has increased by 65% from 1961 to 1991. आता इथे आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यांचं मीनिंग अल्टिमेटली सेम आहे का ते आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. सो आता आपण बघूयात फर्स्ट स्टेटमेंटमध्ये. सो जो आपण एक अज्युम करूयात की सपोज ती जी पर्टिक्युलर स्टेट आहे त्याची 1961 मध्ये पॉप्युलेशन होती P आणि 1991 मध्ये त्याची पॉप्युलेशन आहे Q असं आपण अज्युम करूयात. मग स्टेटमेंट 1 चा अर्थ काय आहे की पॉप्युलेशन ऑफ दिस स्टेट इन 1991 इज 165% ऑफ दॅट ऑफ 1961. आता हे स्टेटमेंट आपण मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करूयात. सो इट सेज दॅट पॉप्युलेशन इन 1991 म्हणजेच काय तर Q. सो Q इज इक्वल टू 165% of that of 1961. So 165% of P म्हणजेच आपण त्याला लिहिणार Q is equal to 165 upon 100 into P, that is 1.65 P. अशी आपल्याला Q ची व्हॅल्यू फर्स्ट स्टेटमेंट वरून मिळते. सो फर्स्ट स्टेटमेंट वरून आपल्याला ही Q ची व्हॅल्यू मिळते. आता सेकंड स्टेटमेंट काय म्हणतं की पॉप्युलेशन ऑफ दिस स्टेट हॅज इन्क्रीज्ड बाय 65% फ्रॉम 1961 टू 1991. सो इट सेज हॅज इन्क्रीज्ड म्हणजे आपल्याला काहीतरी जो बेस आहे त्याच्यामध्ये ॲडिशन करावी लागेल. सो Q इज इक्वल टू P म्हणजे ओरिजिनली किती होती P आणि त्याच्यामध्ये इन्क्रीज किती झाला आहे 65% ऑफ P. सो Q इज इक्वल टू P प्लस 65% ऑफ P, दॅट इज Q इज इक्वल टू P प्लस आता 65% ऑफ P म्हणजे काय तर 65 अपॉन 100 इंटू P, दॅट इज P प्लस 0.65 ऑफ P, दॅट इज 1.65 P. सो फर्स्ट स्टेटमेंट पण आपल्याला हेच म्हटलं होतं Q ची व्हॅल्यू 1.65 P आणि सेकंड स्टेटमेंट पण आपल्याला हेच सांगताय Q इज इक्वल टू 1.65 P. म्हणजे याच्यावरून आपण म्हणू शकतो की हे जे दोन्ही स्टेटमेंट्स आहेत हे दोन्ही स्टेटमेंट्सचा मॅथमॅटिकल इम्प्लिकेशन जे आहे ते सेम आहे. दोन्हींचा मॅथमॅटिकल अर्थ एकच आहे. लेट्स मूव टू एक्झाम्पल नंबर 4. Kishan Lal, a retailer, buys sweaters from a wholesaler at a price of ₹300 per sweater. The marked price he quote his customers is ₹480. After bargaining, he sells this sweater at ₹430. Find out percentage profit Kishan Lal made on this sweater. आता प्रॉफिट लॉस ही जे याच्यावरचे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत तर प्रॉफिट लॉस आणि पर्सेंटेज हे खूप इंटरलिंक्ड असलेल्या कन्सेप्ट आहेत. मोस्ट ऑफ द प्रॉफिट लॉसच्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला पर्सेंटेजची कन्सेप्ट यूज करावी लागते. आता ओरिजिनली त्यानं कॉस्ट प्राइस जी आहे किशन लाल बाईज अ स्वेटर फ्रॉम अ होलसेलर ॲट अ प्राइस ऑफ ₹300 म्हणजे त्या स्वेटरची जी कॉस्ट प्राइस होती ती कॉस्ट प्राइस किती होती त्याची कॉस्ट प्राइस होती ₹300. सो तुम्ही इथे लिहू शकता कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 300. द मार्क प्राइस ही कोट्स टू हिज कस्टमर इज 480. आता मार्क प्राइस आपण लिहूयात किती येते 480.
आफ्टर बार्गेनिंग ही सेल्स दिस स्वेटर ॲट 430. म्हणजे सेलिंग प्राइस इथे किती आहे 430. तर लक्षात घ्या त्याने जरी लिहिलेली प्राइस 480 असली तरी आपल्याला इथे सेलिंग प्राइस किती घ्यावी लागेल. सेलिंग प्राइस इज 430. इट्स नॉट 480. जनरली इथे स्टुडंट्स मिस्टेक करतात की सेलिंग प्राइस 480 घेतात. त्यांनी लिहिलेली जरी ही असली तरी त्याला ॲक्च्युली किती पैसे मिळाले. ॲक्च्युली सेल्स किती रुपयाचा झालेला आहे 430. आता ही जी सेलिंग प्राइस आहे ती कॉस्ट प्राइस पेक्षा जास्त आहे. सेलिंग प्राइस इज ग्रेटर और हायर दॅन कॉस्ट प्राइस. म्हणजे काय झालेलं आहे इथे प्रॉफिट झालेलं आहे. सो हाऊ मच इज द प्रॉफिट. प्रॉफिट इज 430 मायनस 300 दॅट इज 130 रुपीज. आणि आपल्याला काय विचारलंय पर्सेंटेज प्रॉफिट विचारलंय. मग आपण पर्सेंटेज प्रॉफिट काढूया. प्रॉफिट किंवा लॉस हा नेहमी कॉस्ट प्राइसवर कॅल्क्युलेट केला जातो. म्हणून पर्सेंटेज प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100. सो पर्सेंटेज प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 म्हणजेच 130 अपॉन 300 इंटू 100. सो आपण याला सिम्प्लिफाय करूया. दिस 100 1 100. दिस इज 3. नाव 130 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 43.3%. म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट किती झालेला आहे इथे 43.3%. सो पर्सेंटेज प्रॉफिट किशन लाल made on this sweater is 43.3%. Let's move to example number 5. The rice stock in Raghu's provision store is getting old. He has purchased the rice at rupees 35 per kg. To clear his stocks, he sells 10 kg rice for rupees 300. Find out percentage loss. आता इथे लॉस कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. आपण बघूयात पुन्हा एकदा की इथे आपल्याला काय मिळतंय. सो लेट्स से राइस स्टॉक इन रघु's provision store is getting old. He had purchased rice at rupees 35 per kg. So कॉस्ट प्राइस इथे किती आहे. कॉस्ट प्राइस पर केजी ची आहे 35 आणि टोटल क्वांटिटी किती आहे. इथे कन्सिडरेशन मध्ये आपल्याकडे आहे टोटल क्वांटिटी 10 kg. म्हणजे टोटल कॉस्ट प्राइस आपल्याला किती मिळेल 35 इंटू 10 विच इज इक्वल टू 350. ही सेल्स 10 kg ऑफ राईस फॉर रुपीज 300. आता हा जो 10 kg आहे तो त्यांनी टोटल 300 रुपीजला विकलेला आहे. सो सेलिंग प्राइस इथे किती आहे 300 रुपीज. सो फाइंड आउट पर्सेंटेज लॉस. म्हणजे आपल्याला इथे कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस म्हणजे लॉस झालेला आहे. मग हा लॉस किती आहे 350 मायनस 300 दॅट इज 50 रुपीज. मग पर्सेंटेज लॉस आपण काढूया. सो द पर्सेंटेज लॉस इज लॉस अपॉन कॉस्ट प्राइस इंटू 100 दॅट इज 50 अपॉन 350 इंटू 100. सो 50 अपॉन 350 म्हणजे इथे आपल्याला येईल दिस 50 1 जा 50 and this is 7. So 100 divided by 7 is equal to 14.28%. So इथे percentage loss किती आहे 14.28%. Let's move to example number 6. Shamal had procured decorative vase at rupees 2650 per piece. One of the piece was slightly damaged. She decided to sell it at a loss of 18%. How much will she get by selling this piece? Now, what is the cost price? So, आता इथे दोन मेथड्स आहेत आपण बघूयात. मेथड 1 काय सांगते की with respect to the buying price being 100%, the selling price is 18% less than the buying price. So, loss किती आहे इथे 18%. म्हणजे 100 जर कॉस्ट असेल तर 18 लॉस होईल आणि सेलिंग प्राइस किती असेल 82%. म्हणजे जर 100 कॉस्ट प्राइस असेल तर 18 लॉस आणि सेलिंग प्राइस इज 82. आणि मग आपल्याला सिम्पली सेलिंग प्राइस काढायची आहे. म्हणजे आपण डायरेक्टली जर आपल्याला जी कॉस्ट आहे रुपीज 2650 याचे जर आपण 82% काढले तर आपल्याला डायरेक्टली सेलिंग प्राइस मिळेल. सो 82% ऑफ 2650
इज इक्वल टू 82 अपॉन 100 into 2650 is equal to 0.82 into 2650, which is equal to 2173. This is your selling price. हे आपल्याला डायरेक्टली आपण 82% कॅल्क्युलेट केलं. याच्या शिवाय पण आणखी एक मेथड आहे. याच्यामध्ये आपण काय करू, आपण जो आपल्याला 18% लॉस दिलेला आहे तो काढूयात. सो कॉस्ट प्राइस किती आहे 2650. मग त्याचा 18% is 18% upon 100. So 18 upon 100 into 2650 is equal to 477. आता हे 477 काय आहे, लॉस आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, सेलिंग प्राइस विचारली आहे. सो सेलिंग प्राइस आपण कशी काढणार, सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस लॉस. सो 2650 मायनस 477 is equal to 2173 is your final answer. So या दोन्ही मेथड्स पैकी तुम्ही कोणतीही एक मेथड वापरू शकता. डायरेक्टली सेलिंग प्राइस कॅल्क्युलेट करा किंवा लॉस कॅल्क्युलेट करून मग सेलिंग प्राइस काढा. लेट्स मूव टू एक्झाम्पल नंबर 7. इफ one deposits ₹6,000 in a bank, what is the amount after 3 years? That depends on the choice of FD. So there are two possibilities. So which is the possibility? Option 1, the interest is paid out regularly, for example every year. Then the principal amount is returned after the maturity period. So आता या केस मध्ये समजा तुम्ही काय केलंय, आपण आधी समजून घेऊयात की एक्झॅक्टली काय दिलेलं आहे. If one deposits 6,000 in the bank, so what is the amount after 3 years? आता समजा या पहिल्या केसमध्ये काय आहे की 3 वर्षांसाठी तुम्ही बँकेत पैसे ठेवलेत. तर इधर तुम्ही असं करू शकता की प्रत्येक वर्षी तुम्हाला जो मिळणारा इंटरेस्ट आहे तो तुम्ही काढून घेतला, किंवा एका ऑप्शनमध्ये तुम्ही काय करू शकता की तो जो इंटरेस्ट आहे तो तुम्ही परत सेकंड इयरसाठी रिइन्व्हेस्ट केलेला आहे. सो ह्या दोन्ही ऑप्शनमध्ये काय घडतंय ते आपण पाहूया. आता ऑप्शन 1, द इंटरेस्ट इज पेड आउट रेग्युलरली, द प्रिन्सिपल अमाऊंट इज रिटर्न आफ्टर द मॅच्युरिटी पिरियड. सो आता पहिल्या वर्षी काय होत आहे की 6,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले. 6,000 रुपयावरती तुम्हाला 10% इंटरेस्ट मिळाला. समजा आता इथे इंटरेस्ट रेट 10% दिलेला आहे. तर 6,000 रुपीजवरती 10% इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला 0.1 मल्टिप्लाय करावं लागेल. सो इंटरेस्ट किती मिळेल 600 रुपीज. मग तुम्ही काय करता की हे 600 रुपीज इंटरेस्ट तुम्ही काढून घेतला आणि 6,000 रुपीज जे तुमचं प्रिन्सिपल होतं ते पुन्हा इन्व्हेस्ट केलं. मग सेकंड इयरच्या एंडला तुम्हाला किती इंटरेस्ट मिळेल, परत 600 रुपीजच इंटरेस्ट मिळेल. आणि तुमचं जे प्रिन्सिपल आहे इंटरेस्ट काढून घेतल्यानंतर परत सेकंड इयरच्या नंतर तुम्ही रिइन्व्हेस्ट कराल थर्ड इयरसाठी, दॅट इज 6,000 रुपीज. सो एव्हरी टाइम प्रिन्सिपल जे आहे ते तुमचं सेम राहत आहे आणि तुम्ही इंटरेस्ट काढून घेताय. सिमिलरली थर्ड इयरमध्ये पण तुमचं बिगिनिंगला प्रिन्सिपल इन्व्हेस्ट केलेलं असेल 6,000. सो ॲट दी एंड ऑफ थर्ड इयर तुम्हाला इंटरेस्ट मिळेल 600 रुपीज आणि परत प्रिन्सिपल जे आहे जे तुमचं ॲट दी एंड ऑफ द थर्ड इयर परत इंटरेस्ट मिळेल 600 आणि तुम्हाला मुद्दल तुमचं 6,000 तसंच राहील. सो 3 वेळेला तुम्हाला इंटरेस्ट मिळेल ॲट दी एंड ऑफ फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. सो टोटल इंटरेस्ट किती मिळेल 600 प्लस 600 प्लस 600 दॅट इज इक्वल टू 1800. आणि हे जे शेवटी प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला परत मिळेल. सो हाऊ मच टोटल अमाऊंट यू विल गेट, सो टोटल अमाऊंट रिसीव्ड इज इक्वल टू ₹1,800 ॲज अन इंटरेस्ट प्लस ओरिजिनल प्रिन्सिपल इज ₹6,000 विच इज इक्वल टू ₹7,800. दिस इज अ कन्सेप्ट ऑफ सिम्पल इंटरेस्ट की ज्याच्यामध्ये इंटरेस्ट तुम्ही काढून घेताय. पण लेट्स से ऑप्शन 2, या सेकंड ऑप्शनमध्ये काय होत आहे की तुम्ही मिळणारा जो इंटरेस्ट आहे तो परत तुम्ही रिइन्व्हेस्ट केला. आता या केसमध्ये बघा काय होत आहे, पहिल्या वर्षी तुम्ही काय केलं की तुम्ही पहिल्यांदा बँकेमध्ये 6,000 रुपये ठेवले. आता या 6,000 रुपीजवरती तुम्हाला 10% इंटरेस्ट मिळेल फर्स्ट इयरच्या एंडला विच इज 600 रुपीज. आता तुम्ही काय म्हणताय की हा 600 रुपीजचा इंटरेस्ट मला नको, त्याच्यापेक्षा तुम्ही तो पुन्हा इन्व्हेस्ट करा. म्हणजे तुमचं
सेकंड इयरच्या बिगिनिंगसाठी रिवाइज्ड प्रिन्सिपल किती झालं? सो दिस इज युअर P1. सो रिवाइज्ड प्रिन्सिपल इज 6600. आता सेकंड इयरच्या एंडला तुम्हाला इंटरेस्ट 6000 वर मिळणार नाही, तर या रिवाइज प्रिन्सिपल वर मिळेल, दॅट इज 6600 वर तुम्हाला 10% इंटरेस्ट मिळेल, विच इज इक्वल टू 660 रुपीज. सो सेकंड इयरच्या एंडला तुमचं जे रिवाइज्ड प्रिन्सिपल आहे ते किती झालेलं आहे? म्हणजे P2 इज इक्वल टू 6600 प्लस 660 विच इज इक्वल टू रुपीज 7260. आता हे 7260 तुम्ही थर्ड इयरसाठी पुन्हा इन्व्हेस्ट कराल, तर ड्युरिंग युअर थर्ड इयर तुम्हाला याच्यावर पुन्हा इंटरेस्ट मिळेल, विच इज 10%, दॅट इज 726 रुपीज. आणि मग ॲट दी एंड ऑफ द थर्ड इयर तुमचं हे जे प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला टोटल अमाऊंट म्हणून मिळेल. सो 7260 आणि प्लस हा जो इंटरेस्ट आहे तिसऱ्या वर्षामध्ये तयार झालेला तो तुम्हाला ॲड करावा लागेल. सो टोटल इज 7986. सो तुम्हाला जी ॲक्च्युली अमाऊंट मिळेल ती किती मिळेल? 7986. आता ही जी कन्सेप्ट आहे ही कंपाऊंडिंग इंटरेस्टची आहे. कंपाऊंडिंग इंटरेस्टमध्ये काय होतं की जे इंटरेस्ट आपल्याला त्या अकाउंटिंग पिरियडमध्ये मिळतो तो आपण नेक्स्ट पिरियडसाठी पुन्हा इन्व्हेस्ट करतो, दॅट इज कॉल्ड ॲज कंपाऊंडिंग इंटरेस्ट. आणि सिम्पल इंटरेस्टमध्ये काय होतं की आपल्याला पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये मिळालेला जो इंटरेस्ट आहे तो आपण काढून घेतो, त्यामुळे प्रिन्सिपल ऑलवेज रिमेन सेम. आणि कंपाऊंडिंग इंटरेस्टमध्ये काय होतं की प्रिन्सिपल जे आहे ते आपलं रिवाइज होत होत वाढत जातं. सो बेसिक डिफरन्स जो सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आहे तो हा आहे. आलंय लक्षात तुमच्या? तुम्हाला कोणतीही डिफिकल्टी असेल या सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टमध्ये तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टवरती एक सेपरेट व्हिडिओ करूयात. लेट्स मूव टू एक्झाम्पल नंबर 8. सो व्हॉट पर्सेंट इज द टोटल अमाऊंट रिसीव्ड विथ रिस्पेक्ट टू टोटल अमाऊंट डिपॉझिटेड इन बोथ द केसेस. आता आपण पाहिलं की फर्स्ट ऑप्शनमध्ये किती मिळाले होते? 7800. आणि सेकंड ऑप्शनमध्ये किती मिळालेले आहेत? 7986. सो आपण आता काढूयात की आपल्याला कसं करावं लागेल? टोटल अमाऊंट रिसीव्ड डिवायडेड बाय बेस अमाऊंट. सो अमाऊंट इन्व्हेस्टेड, अमाऊंट डिपॉझिटेड इंटू 100. सो ऑप्शन 1 मध्ये काय आहे? 7800 डिवायडेड बाय 6000 इंटू 100. सो आपल्याला इथे मिळत आहेत हे 2 झिरो कॅन्सल, आपण 1 झिरो कॅन्सल. दिस 6 1 जा 6, दिस इज 13. सो 13 इंटू 10 इज 130% इन ऑप्शन 1. सो ऑप्शन 1 मध्ये 130% तुम्हाला अमाऊंट मिळालेली आहे. म्हणजे किती एक्स्ट्रा मिळालेले आहेत? 30% एक्स्ट्रा आपल्याला मिळालेले आहेत इन 3 इयर्स. आता ऑप्शन 2 मध्ये आपल्याला किती पैसे मिळालेले आहेत? 7986 डिवायडेड बाय 6000 इंटू 100. सो याचं जे आन्सर आहे दॅट इज 133.1%. म्हणजे सेकंड ऑप्शनमध्ये आपल्याला जो रिटर्न आहे तो किती मिळालेला आहे? 33.1%. सो फर्स्ट ऑप्शनमध्ये मिळालेला आहे 30%, सेकंड ऑप्शनमध्ये मिळालेला आहे 33.1%. So definitely method of compounding is better in terms of returns. Let's move to example number 9. So what is the amount we get back if we invest rupees 6000 at an interest rate of 10% per annum for T years? आता इथे आपल्याला नंबर ऑफ इयर्स नाही दिलेले, त्याच्यासाठी व्हेरिएबल दिले. सो इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल आपण कॅल्क्युलेट करूया. सो आता आपल्याला माहिती आहे की टोटल अमाऊंट रिसीव्डचा पर्सेंटेज कसा काढायचा आहे आपल्याला? सो टोटल अमाऊंट रिसीव्ड अपॉन अमाऊंट डिपॉझिटेड इंटू 100. सो फर्स्ट ऑप्शनसाठी आपल्याला इंटरेस्ट किती मिळालेला आहे? इंटरेस्ट गेन इन वन टर्म इज P इंटू आर. P काय आहे इथे? P आहे प्रिन्सिपल, आर काय आहे? आर इज इंटरेस्ट. आणि वन टर्म आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे विच इज PNR. आता इथे आर आपण घेतलेला आहे. सो द इंटरेस्ट गेन इन वन टर्म इज P इंटू आर. आता इथे आपण टाइम पिरियड लिहिलेला नाही आहे. का नाही लिहिलेला? कारण तो 1 आहे. मग तसाच T टाइम पिरियडमध्ये आपल्याला किती मिळेल? P इंटू आर इंटू T. P इज प्रिन्सिपल, आर इज रेट ऑफ इंटरेस्ट.
So the interest gain in T terms is P into R into T. So 1 टर्म मध्ये जर P into R मिळत असेल तर T टर्म मध्ये किती मिळेल? P into R into T. Simple. So the total amount at the end of FD in T years is equal to. आता टोटल अमाउंट मध्ये आपल्याला काय जो ओरिजिनल प्रिन्सिपल आहे ते पण ऍड करावं लागेल. सो P प्लस PRT ही आपल्याला टोटल मिळालेली अमाउंट असेल इन ऑप्शन 1. आणि हेच आपण जर P कॉमन काढला तर आपल्याला मिळेल P इंटू ब्रॅकेट 1 प्लस RT. आता या ठिकाणी काय आहे आपल्याकडे? P दिलेला आहे 6000 आणि रेट दिलेला आहे 10%. सो P is equal to 6000. TR is 10%. So 10 upon 100 which is equal to 0.1. आणि म्हणून आपल्याला मिळेल अमाउंट इज इक्वल टू 6000 इंटू 1 प्लस 0.1 T. So in T years how much amount we will get back is 6000 into bracket 1 plus 0.1 T. आता सेकंड ऑप्शन मध्ये आपण बघूया. सेकंड ऑप्शन मध्ये विथ कंपाउंडिंग. आता टोटल अमाउंट इन द FD आफ्टर फर्स्ट इयर ती किती आहे? P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R. हे सिंपल इंटरेस्ट सारखंच आहे. 1 इयर साठी आपल्याला टोटल अमाउंट P इंटू 1 प्लस R मिळेल. पण सेकंड इयर मध्ये मात्र काय होत आहे? P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R आणि परत एकदा सेकंड इयर साठी आपल्याला त्याला आणखी एकदा 1 प्लस R ने मल्टिप्लाय करावं लागेल. थर्ड इयर मध्ये काय आहे की ओरिजिनल जे आहे सेकंड इयरचं म्हणजे फर्स्ट इयर मध्ये आपल्याला मिळालं P इंटू 1 प्लस R. सेकंड इयर मध्ये हे P इंटू 1 प्लस R तसंच आणि एक ॲडिशनलनी मल्टिप्लाय केलं. थर्ड इयर मध्ये हे P इंटू 1 प्लस R इंटू 1 प्लस R तसंच आणि ह्या थर्डने मल्टिप्लाय केलं. म्हणजे जितके नंबर ऑफ इयर्स असतील तितक्या वेळेला आपल्याला काय होतंय? ह्या 1 प्लस R न मल्टिप्लाय करावं लागतंय. सो आपण इथे म्हणू शकतो की जर T इयर्स मध्ये जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर 1 प्लस R नी आपल्याला P ला किती वेळा मल्टिप्लाय करावं लागेल? T टाइम्स म्हणजे T वेळेला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो द टोटल अमाउंट रिसीव्ड विल बी P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R ब्रॅकेट रेज टू T. यानी आपल्याला टोटल अमाउंट रिसीव्ड इन केस ऑफ कंपाउंडिंग या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केलं जातं. आता इथे काय आहे? P दिलेला आहे 6000 आणि R किती आहे आपला? 0.1. So total amount after T years in case of second option is 6000 into bracket 1 plus 0.1 T. 1 plus 0.1 is nothing but 1.1. So 6000 into 1.1 bracket raised to T is our final answer. Let's move to example number 10. A TV is bought at a price of 21,000. After 1 year, the value of the TV depreciates by 5%. Find the value of the TV after 1 year. आता जसं एखादं ॲसेट अप्रिशिएट होतं तसेच काही ॲसेट्स डेप्रिशिएट होतात. अप्रिशिएट होतात म्हणजे काय की ओव्हर टाईम त्यांची व्हॅल्यू वाढत जाते. समजा तुमच्या घरी तुमचा एखादा जमिनीचा तुकडा आहे जो तुम्ही आधी फक्त 50,000 रुपयाला घेतला होता 10 वर्षांपूर्वी. पण आज जर तुम्ही पाहिलं तर त्या 50,000 रुपयाची व्हॅल्यू 5 लाख रुपये झाली आहे. म्हणजे काय तर त्या ॲसेटची व्हॅल्यू वाढली आहे. याचा अर्थ तो ॲसेट अप्रिशिएट झाला आहे. पण ऑन द कॉन्ट्ररी समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये 10 वर्षांपूर्वी तुम्ही एक कार खरेदी केली होती जिची किंमत होती 5 लाख रुपये आणि आज जर ती कार तुम्हाला सेल करायची असेल तर तुम्हाला तुम्ही ती वापरली आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिच्या हार्डली 50,000 रुपये मिळतील. म्हणजे तिची जी व्हॅल्यू आहे ती कमी झाली आहे. म्हणजे ती व्हॅल्यू काय आहे? डेप्रिशिएट झाली आहे. सो अप्रिसिएशन म्हणजे व्हॅल्यू वाढते आणि डेप्रिसिएशन मध्ये काय होतं? व्हॅल्यू कमी होते. So a TV is bought at a price of 21,000. So what is the original price? That is 21,000. After 1 year, the value depreciates by 5%. मग आपल्याला आता 5% नी डेप्रिशिएट झाली आहे. म्हणजे किती ना? 5%. 5 upon 100. So 0.05 न डेप्रिशिएट झालेली आहे. सो आपण जर असं काढून घेतलं की व्हॅल्यू 1 इयर नंतर किती ना डेप्रिशिएट झाली आहे. सो द अमाउंट ऑफ रिडक्शन इन द व्हॅल्यू इज
5% of 21,000, that is 0.05 into 21,000, which is equal to 1050, 1050. So हे 1050 काय आहे, ही 1050 ना ही जी व्हॅल्यू ऑफ द टीव्ही आहे ती कमी झालेली आहे. सो टोटल व्हॅल्यू आपल्याला त्याची करंट व्हॅल्यू आपल्याला कशी काढावी लागेल, 21,000 minus 1050 which is equal to 19,950. असं करून तुम्हाला त्याची आफ्टर 1 year व्हॅल्यू मिळेल. किंवा आपल्याकडे आणखी एक ऑप्शन आहे की या ऑप्शन मध्ये आपण काय करू, डायरेक्टली आता 1 वर्षामध्ये व्हॅल्यू 5% ना कमी होतीये, म्हणजे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज व्हॅल्यू किती राहणार आहे, 95%. मग आपण डायरेक्टली 95% ऑफ 21,000 काढलं तर आपल्याला डायरेक्टली ॲट द एंड ऑफ सेकंड इयर अँड द एंड ऑफ फर्स्ट इयर त्याची व्हॅल्यू मिळेल. सो 95% ऑफ 21,000 इज इक्वल टू 0.95 इंटू 21,000 विच इज इक्वल टू 19,950. सो इथे पण आपण 2 मेथड्स पाहिल्या, यातली तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतीही मेथड वापरू शकता. So after 1 year the value of TV will be 19,950. Let's move to example number 11. The population of a village was observed to be reducing by about 10% every decade. If the current population is 1,250, what is the expected population after 3 decades? The decade म्हणजे किती, it is 10 years. आता पॉप्युलेशन दिलेली आहे, करंट पॉप्युलेशन आहे 1,250 आणि आफ्टर 3 डेकेड्स आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आता तुम्ही सांगा बरं की इथे आपल्याला सिंपल इंटरेस्ट सारखं कॅल्क्युलेशन करावं लागेल का कंपाऊंड इंटरेस्ट सारखं करावं लागेल, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट सारखं करावं लागेल, कारण या केसमध्ये काय होईल, आता समजा आपण असं धरू की त्या विलेजची पॉप्युलेशन सुरुवातीला 100 आहे, पहिल्या वर्षी ती 10% कमी झाली, म्हणजे किती झाली, 90 झाली. आता दुसऱ्या वर्षी परत आपल्याला 10 नाही मायनस करता येणार, दुसऱ्या वर्षासाठी आपल्याला काय करावं लागेल, 90चे 10% काढावे लागतील, त्यानं ती कमी होईल, म्हणजे किती होईल ती 90 - 9, म्हणजे आता मग किती झाले 81. सो थर्ड इयर साठी पॉप्युलेशन आपल्याकडे असेल 81, मग 81चे 10% किती येतील 8.1. असं करत करत आपल्याला जी बेस व्हॅल्यू ऑफ पॉप्युलेशन आहे ती प्रत्येक वर्षी चेंज करावी लागेल. म्हणजे या केसमध्ये आपण काय करतोय, कंपाऊंडिंग सारखा फॉर्म्युला आपण वापरतोय की ज्याच्यामध्ये बेस रिवाइज होतोय, फक्त कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये तो वाढतोय, पॉप्युलेशन इथे कमी होते, पण बेस चेंज करण्याची जी कन्सेप्ट आहे ती दोन्हीमध्ये सेम आहे. आता पॉप्युलेशन आपण पहिली मेथड बघूया. द पॉप्युलेशन 1 डेकेड लेटर विल बी 90%. म्हणजे पहिल्यांदा जर ती 100 होती तर 10% रिड्यूस झाल्यानंतर किती झाली 90%. 90/100 दॅट इज 0.9 ऑफ द करंट पॉप्युलेशन. म्हणजे फर्स्ट ओरिजिनल पॉप्युलेशन आपली किती आहे 1,250. सो आफ्टर 1 इयर ती किती होईल 1,250 इंटू 0.9. आता सेकंड इयर नंतर ती किती होईल 1,250 इंटू 0.9 इंटू 0.9. आणि थर्ड इयर मध्ये आणखी एकदा 0.9 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो आफ्टर 3 डेकेड्स इट वुड बी 1,250 इंटू 0.9 इंटू 0.9 इंटू 0.9 which is equal to 911.25. सो इथे पॉप्युलेशन डिक्रीज होतीये. किंवा तुम्ही असंही करू शकता. आता इथे आपण काय केलं की डायरेक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता आपण डिक्रीज पण कॅल्क्युलेट करू शकतो. सो फर्स्ट इयर मध्ये डिक्रीज किती होता 10%, म्हणजे 0.1. सो 0.1 ऑफ 1,250. त्याच्यानंतर सेकंड इयर मध्ये किती होईल तो 1,250 मायनस 125. सो सेकंड इयर साठी पॉप्युलेशन आपल्याकडे किती आहे. सो आफ्टर 1 डेकेड इट इज 1,125. मग सेकंड डेकेड मध्ये ती पुन्हा कमी झाली. सो सेकंड डेकेड डिक्रीज इज 0.1 इंटू 1,125 विच इज इक्वल टू 112.5
आता पॉप्युलेशन आहे त्यामुळे आपण डेसिमलमध्ये नाही धरू शकत, सो आपण राऊंड ऑफ करूया 112. मग आफ्टर 2 डेकेड्स ती किती होईल? 1125 मायनस 112 दॅट इज 1013. आणि मग आफ्टर 3rd डेकेड पुन्हा आपल्याला डिक्रीज कॅल्क्युलेट करावं लागेल. सो 0.1 into 1013 which is equal to 101.3 which is approximately equal to 101. आणि मग 1013 minus 101 which is equal to 912. सो पॉप्युलेशन आफ्टर 3rd डेकेड किती असेल? 912. फर्स्ट ऑप्शन मध्ये आपल्याला मिळालं होतं 911.25, इथे मिळतंय 912. सो आन्सर सेम आहे, बट या केसमध्ये तुम्ही कंपाऊंड इंटरेस्टचा डायरेक्ट कंपाऊंडिंगचा फॉर्म्युला यूज केलाय आणि सेकंड ऑप्शन मध्ये तुम्ही कंपाऊंडिंगची कन्सेप्ट यूज केलेली आहे. तुम्ही कोणतीही मेथड वापरू शकता. लेट्स मूव टू एक्झाम्पल नंबर 12. A bakery called Cakely is offered a 30% and 20% discount on all cakes. Another bakery called Cakeify is offering 50% discount on all the cakes. Would you rather choose Cakely or Cakeify if you want a cheaper cost? आता एकदम पहिल्या वाटतंय की फर्स्ट बेकरी जी आहे ती पण 30% प्लस 20% 50%च देतीये आणि सेकंड बेकरी पण 50% देतीये, म्हणजे दोघं सेम डिस्काउंट देत आहेत असं आपल्याला वाटतंय. पण आपण ॲक्च्युली कॅल्क्युलेशन करून बघूया की कोणती बेकरी जास्त डिस्काउंट देतीये. सो इट सीम्स दॅट बोथ द ऑप्शन्स शुड गिव्ह द सेम बेनिफिट, बट मॅथमॅटिकली 30% प्लस 20% is the same as 50%, and the usage of 30% plus 20% in shopping means compounding. So हे दोन्ही ॲक्च्युली सेम येत नाहीत, हे आपण आता बघूयात. सो पहिल्यांदा काय झालंय की सपोज आपण एक फिगर अज्युम करूयात. सपोज यू वॉन्ट टू बाय अ केक वर्थ ₹200. तर आता पहिली जी बेकरी आहे तिथे काय ऑप्शन आहे? 30% प्लस 20%. सो केकली गिव्स 30% प्लस 20%. म्हणजे आधी आपल्याला काय करावं लागेल? 30% डिस्काउंट कॅल्क्युलेट करावं लागेल. सो आफ्टर द 30% 100 वर आहे, म्हणजे 200 वर किती डिस्काउंट असेल? 60%. सो आफ्टर 30% डिस्काउंट प्राइस किती होईल त्या केकची? 200 मायनस 60 इज इक्वल टू 140. आणि मग पुन्हा त्याच्यावर 20% डिस्काउंट आहे. तो आता हा 20% डिस्काउंट 140 वर असेल. सो 20% ऑफ 140 विच इज इक्वल टू ₹28. आणि मग 140 मायनस 28 आपल्याला करावं लागेल विच इज 112. म्हणजे फर्स्ट ऑप्शन मध्ये आपल्याला किती प्राइस पे करावी लागेल? 112. आणि सेकंड बेकरी जी आहे ती डायरेक्टली 50% डिस्काउंट देतीये. सो 200 वरती 50% डिस्काउंट म्हणजे किती होईल? ₹100 होईल. आता आपण परचेस करतोय, म्हणजे आपण काय करू? जो आपल्याला जास्त डिस्काउंट देईल, म्हणजे आपल्याला जिथे कमी प्राइस पे करावी लागेल तो ऑप्शन म्हणजे आपण काय करू? हा जो सेकंड बेकरी आहे जो डायरेक्टली 50% डिस्काउंट देतोय तो आपण प्रेफर करू. सो द वन शुड प्रेफर Cakeify. Let's move to example number 13. After Surabhi bought cookware from the wholesaler, she kept a profit margin of 50% on all the products to clear off the remaining stock. She thought she would offer a 50% discount and come out without any loss. Do you think she didn't make any loss? If she had sold goods originally for ₹12,000 after discount, how much loss she had incurred? What is the percentage loss? What should have been the percentage discount offered so that she sold the goods at the price she had bought? There is no profit, no loss. आता आपण आधी समजून घेऊया. तिथे 3 वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. आफ्टर सुरभी बॉट अ कुकवेअर फ्रॉम द होलसेलर, शी केप्ट अ प्रॉफिट मार्जिन ऑफ 50% ऑन ऑल द प्रोडक्ट्स. सो आधी आपण एक मॉडेल तयार करू. सपोज द वर्थ ऑफ द प्रोडक्ट शी बॉट फ्रॉम द होलसेलर इज X, म्हणजे तिची कॉस्ट प्राइस किती आपण अज्युम करतोय? आपण कॉस्ट प्राइस अज्युम करतोय X. शी केप्ट अ प्रॉफिट मार्जिन ऑफ 50%. तिने प्रॉफिट ती 50% घेतीये, म्हणजे ती
सेल कितीला करणार, 50% मार्जिन या एक्स मध्ये ऍड करणार, म्हणजे एक्स प्लस 50% ऑफ एक्स ही तिची काय होईल, सेलिंग प्राइस होईल. सो सेलिंग प्राइस वुड बी एक्स प्लस 50/100 ऑफ एक्स. सो इट वुड बी एक्स प्लस 50/100 ऑफ एक्स, म्हणजेच एक्स प्लस 0.5x दॅट इज 1.5x ही तिची काय झाली, सेलिंग प्राइस झाली. मग तिने काय केलंय, टू क्लिअर ऑफ द रिमेनिंग स्टॉक शी थॉट शी वुड ऑफर अ 50% डिस्काउंट अँड केम आउट विदाउट एनी लॉस. मग तिने काय केलंय की तिचा जो स्टॉक होता त्याच्यावर तिने 50% डिस्काउंट दिला. आता हा 50% डिस्काउंट तिने कशावरती दिलाय, तिने हा डिस्काउंट तिच्या सेलिंग प्राइसवर दिलाय. म्हणजे तिने किती डिस्काउंट दिलेला आहे, 50% ऑफ 1.5x दॅट इज 50/100 इंटू 1.5x दॅट इज 0.75x हा तिने डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे तिची आता रिवाइज सेलिंग प्राइस आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. सो रादर दॅन 1.5x आणि त्याच्यावरती डिस्काउंट देईल 0.75x, म्हणजे तिची रिवाइज सेलिंग प्राइस किती होईल, 0.75x. आता आपल्याला क्वेश्चन विचारलाय, डू यू थिंक शी डिडंट मेक एनी लॉस. सो तिची कॉस्ट प्राइस आपण पाहिली आहे, ती किती आहे कॉस्ट प्राइस. सो तिची कॉस्ट प्राइस आहे x आणि सेलिंग प्राइस किती आहे 0.75x. म्हणजे तिची जी सेलिंग प्राइस आहे ती काय आहे, 3/4 ऑफ द प्राइस गुड्स शी बॉट. म्हणजे तिला काय झालं आहे, 25% तिला लॉस झालेला आहे. सो डू यू थिंक शी डिडंट मेक अ लॉस, नो शी मेड अ लॉस ऑफ 25%. मग आता सेकंड क्वेश्चन काय आहे, if she had sold the goods originally for rupees 12,000 after discount, how much loss did she incur? If she has sold goods for rupees 12,000 after discount. आता आफ्टर डिस्काउंट तिची प्राइस किती दिलेली आहे तिने 12,000. आपण आफ्टर डिस्काउंट प्राइस आपण काढली आहे, ती किती आहे 0.75x आणि हा 0.75x आपल्याला दिलेला आहे 12,000. म्हणजे आपल्याला x काढता येईल. सो x इज इक्वल टू 12,000 डिवायडेड बाय 0.75 विच इज इक्वल टू 16,000. म्हणजे कॉस्ट प्राइस किती असेल तिची 16,000. सो हाऊ मच डिड शी इनकर, सो हाऊ मच लॉस इज इन दिस केस, that is 16,000 minus 12,000. सो लॉस या ठिकाणी किती आहे, लॉस आहे 16,000 minus 12,000 which is equal to 4,000. आणि आपल्याला पर्सेंटेज लॉस काढायचा आहे. सो पर्सेंटेज लॉस आपल्याला कॉस्ट प्राइसवर काढावा लागेल, which is equal to 4,000 divided by 16,000 into 100. यानी तुम्हाला काय मिळेल, पर्सेंटेज लॉस मिळेल. सो दिस इज 1, दिस इज 4, दिस इज 1 अँड दिस इज 25. सो हाऊ मच इज द पर्सेंटेज लॉस इन दिस क्वेश्चन नंबर 2 इज 25%. आणि थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, थर्ड क्वेश्चन आपल्याकडे आहे, व्हॉट शुड हॅव बीन द पर्सेंटेज डिस्काउंट ऑफर्ड सो दॅट शी सोल्ड द गुड्स at the price she had bought, that is no profit no loss. आता आपण तिची कॉस्ट प्राइस अज्यूम केली होती which is equal to x. कॉस्ट प्राइस होती आपल्याकडे x. मग आता डिस्काउंट ऑफर शुड बी, किती डिस्काउंट तिने देऊन तिची सेलिंग प्राइस झाली पाहिजे. सो 1.5x मायनस b इंटू 1.5x इज इक्वल टू x. आता इथे आपण काय करतोय लक्षात घ्या, 1.5x आपल्याकडे काय आहे, 1.5x ही डिस्काउंट न देता, आपण प्रिव्हियस स्लाइड वरती परत जाऊया. सो तिची जी सेलिंग प्राइस आहे विथ 50% मार्जिन किती आहे, विथ 50% मार्जिन तिची सेलिंग प्राइस आहे 1.5x.
आता आपल्याला अशी सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची आहे की जी तिला नो प्रॉफिट नो लॉस देईल. आणि म्हणून आपण करूयात 1.5x मायनस डी इंटू 1.5x इज इक्वल टू एक्स. म्हणजे या ठिकाणी तिचा जो नो प्रॉफिट नो लॉस जो आहे तो तिच्या कॉस्ट प्राइस इतका झालेला पाहिजे आपल्याला. सो आपण काय करू, 1.5 इथे आपण आता x कॉमन काढलेला आहे. सो 1.5 मायनस 1.5 डी इंटू एक्स इज इक्वल टू एक्स. सो इथे एक्स एक्स कॅन्सल होतील, म्हणजेच 1.5 मायनस 1.5 डी इज इक्वल टू 1. दॅट इज 1.5 इज इक्वल टू 1.5 डी प्लस 1. हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळेल 1/3. म्हणजेच आता 1/3 लाच पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केल्यावर आपल्याला काय मिळेल, 33.33%. म्हणजेच डिस्काउंट जो आहे तर किती डिस्काउंट आपल्याला द्यावा लागेल, 33.33%. आपण जेव्हा डिस्काउंट देऊ त्यावेळेला हा सिनारिओ तयार होईल की ज्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस काहीही होत नाहीये. दॅट मीन्स सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस. आलंय लक्षात? या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेजवरचे जे ॲप्लिकेशन बेस्ड किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये जे सिनारिओज वापरतो, आपल्या आजूबाजूला जिथे जिथे पर्सेंटेज वापरलं जातं तसे एक्झाम्पल्स आपण पाहिले, प्रॉफिट अँड लॉसचे एक्झाम्पल्स आपण पाहिले, डिस्काउंटिंगचे एक्झाम्पल्स आपण पाहिले, त्याच्यानंतर सेल्समध्ये ज्या स्पेसिफिक स्कीम्स असतात वेगवेगळ्या, कंपाऊंडिंग इंटरेस्टची कन्सेप्ट आपण इथे पाहिली, सिम्पल इंटरेस्टची कन्सेप्ट आपण पाहिली, कंपाऊंडिंग डिस्काउंट म्हणजे एक डिस्काउंट दिलाय त्याच्यानंतर आणखी एक डिस्काउंट परत दिलेला आहे, त्यावेळेला इफेक्टिव्ह डिस्काउंट कसा कॅल्क्युलेट करायचा तेही आपण पाहिलं. डे टू डे लाईफमध्ये पर्सेंटेजची कन्सेप्ट जी आहे ती प्रचंड प्रमाणात आपल्या आजूबाजूला वापरली जाते. ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवरचे भरपूर एक्झाम्पल्स सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जेव्हा तुम्ही शॉपिंगला जाताल त्यावेळेला किती डिस्काउंट एक्झॅक्टली दिलेला आहे, तुम्हाला एखादी डील किती फायद्यात पडती आहे ते तुम्हाला नक्की कॅल्क्युलेट करता येईल. तुम्हाला या पार्टमध्ये कोणतीही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. याच चॅप्टरवरचे आणखी काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स, फिगर इट आउटचे जे प्रॉब्लेम्स आहेत, एक्सरसाइज सोल्युशन्स आहेत किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, इतर एक्झामसाठी तुम्ही जे प्रिपेअर करता त्याच्यासाठी तुम्हाला याच चॅप्टरवरचे कोणतेही प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स, त्याचे सोल्युशन्स, वर्कशीट्स तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही amrutasblink.com वरती विजिट करू शकता किंवा मी हा जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवर याच्यावरही तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.